तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आज अशाच युवा तरुण शेतकऱ्याला ज्यांनी शून्यातून हे दुग्ध व्यवसाय निर्माण केला अशा तरुणाची आपण मुलाखत घेणार आहोत. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव रवी सुभाष आलोरे, पूर्ण नाव राहणार मुडाना, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ मध्ये राहतो. बरं, तर आपण हा दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 2019 मध्ये चालू केलं आपण. बरं, तर त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी होत्या? त्यावेळेस एक म्हसड होती आपल्याकडे. एकच? हा, एकच होती. बरं बरं. तर एका म्हशीपासून आपण सुरुवात केली आहे की नाही? हा, एका म्हशीपासून सुरुवात केली. बरं, मग प्रवास कसा सुरू झाला? एका म्हशीपासून तुम्हाला उरत गेलं, मग तुम्ही वाढवत गेले का? हा, एकापासून वाढवत गेलो. पहिल्यांदा एक घेतली, नंतर तिचे पैसे उरले, इन्व्हेस्टमेंट केली. पुन्हा मग एक दुसरी घेतली, दुसरीच्या तिसरी केली. म्हणजे तुम्हाला वाटलं आता दुग्ध व्यवसाय चांगला आहे, प्रॉफिट आहे, भरपूर काय, फक्त मेहनत आहे तेवढी करावं लागते, जिद्द आहे. बरं, हो ना. आता बघू शकता तरुण शेतकरी मित्रांनो, यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी खूप आहे, भरपूर. आणि आम्हाला एक किस्सा सांगा. आता हे आपल्याकडे जमीन क्षेत्र किती आहे? म्हणजे आता क्षेत्र काहीच नाही आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे आपण हे बटाईनं करून जमीन हे केले? हा, बटाईनं करून. हे केवढ्या एकर केलं तुम्ही? हे 35,000 रुपये एकर. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी मुद्दाम तुम्हाला दाखवत आहे. आणि हे वावर जे आहे ते खंडून केलेलं आहे आणि खंडून करून दुग्ध व्यवसाय करतात, आहे की नाही? हो ना. बरं, तर आम्हाला सांगा, आता हे म्हशी जे आता आपण विकत आणलेली आता? हो आहे. बरं, तर ही जी म्हैस आहे आता, ही कितीला आणलेली आहे बरं? हे आपण ही आणली होती 1,10,000ची आणली. 1,10,000? 1,10,000ची. 6 दुधाची गॅरंटी आहे त्याची. 6 लिटर देते एका टायमाला? एका टायमाला 6. आता किती देते का? आता 5 देते. 5. येऊन किती दिवस झाले तिला? 6 महिने होऊन गेले. 6 महिने, आहे की? बरं, आता ही दुसरी म्हैस हे पण 1,00,000 रुपयाची आणलेली आहे. 1,00,000? बरं, मग आता किती देते दुधी? हे आता 5 द्यायली, दोघी 5 चालू आता. 5, आहे की नाही? बरं, आणि ही म्हैस बरं? हे म्हसड पण आपण 70,000ची आणलेली आहे सुरुवात. बरं, आता दूध देते का? नाही, आता गाभण आहे. किती महिन्याची गाभण? हे आहे आता ना 7 महिन्याची आहे. 7 महिन्याची. बरं, आणि ती म्हैस? हे म्हसड पण गाभण आहे. गाभण आहे का? पलीकडली गाभण आहे, तिला एक टाइम दूध चालू आहे. बरं, तर ही म्हैस कितीला आणली होती गाभण आहे ती? हे आणली होती आपण 65,000. 65,000. आणि ती पलीकडली बघा? ते 55,000ची. 55,000. बरं, आणि हे वगार कोणतीच आहे बरं? हे वगार हीच आहे. ते पहिलीच आहे. पहिलीच आहे की नाही? बरं, ज्या आता तुम्ही इतक्या वर्षापासून दुग्ध व्यवसाय करायले तरुण युवा वर्ग, तर मला सांगा, दुग्ध व्यवसाय तुम्हाला अडचणी काय आहे? अडचणी आता हे चाऱ्याच्या वगैरे, बाकी काय अडचणी नाही तेवढ्या. बाकी काही म्हैस गाभण जाण्यात त्याच्यात काय नाही, काहीच नाही. आपल्याला डॉक्टर आहेत नितीन येनकर म्हणून आमच्या गावातली, त्यांचा भरपूर साथ आहे. त्यांनी जसं त्याच्या मनाने सांगते तसं आम्ही ट्रीटमेंट देतो. बरं, तर आम्हाला सांगा, आता हे आपला दुग्ध व्यवसाय, आता हे दूध डेअरीला विकता का कुठं? स्वतःच आपण संकलन आहे आपलं, म्हणजे स्वतः घेतो, स्वतः विकतो. स्वतः घेऊन स्वतः विकता डेअरी मार्फत? बरं, तर मग एकंदरीत काय फॅट लागते म्हशीला? एकंदरीत 9चा फॅट येते. 9चा फॅट? बरं बरं. आणि हप्त्याला काय बरं किती पैसे होतात? आता हप्त्याला आपल्याला येते 25,000 रुपये हप्ता येते. बरं, त्याच्यामध्ये आपला खर्च किती काय? ढेप वगैरे लागते आपल्याला 5,000 रुपये खर्च येते दुसरा. 5,000? बरं, म्हणजे निव्वळ प्रॉफिट आपल्याला 20,000 उरते. बरं, आणि सकाळपासून याचं चारा नियोजन कसं करता दूध काढल्यापासून? सकाळी दूध काढल्यानंतर याला एकदा खा टाकतो. बरं, नंतर 10 वाजता पाणी पाजतो. नंतर खा टाकतो, मग डायरेक्ट 4 वाजता टाकतो. 4 वाजता? बरं, 4ला खा टाकल्यानंतर 5ला दुधाला बसायचं. धारा काढली की मग खा एकदा टाकून द्यायचं. 3 वेळेस खा टाकतो दिवसातून. बरं बरं. तर मग आता दुग्ध व्यवसाय वाढवायचा विचार आहे का तुमचा? हा, वाढवायचा आहे दुग्ध व्यवसाय. वाढवायचा? बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कमी खर्चामध्ये या शेड मध्ये बघू शकता, साधं शेड, याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय केलेला आहे. आणि इथं यांचा चारा व्यवस्थापन होता. आणि आता हे दुसरीकडे तुम्ही हलवायले का दुग्ध? शिफ्ट दुसरीकडे करायचा. बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांनी दुग्ध व्यवसाय, बरं, दुग्ध व्यवसाय परवडतो न परवडतो हे तुम्हाला अनुभव आलेला आहे. तर दुग्ध व्यवसायावर तुम्ही
आता सांगले की बा तुम्ही काय काहीतरी गोष्टी केल्या तर तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये कशी भरारी भेटली आणि काय केले? भरपूर भरारी भेटली आपल्याला. आता आपण या दुग्ध व्यवसायाच्या भरोश्यावर आपण 3 एकर शेती घेतली. बर 2019 पासून दूध व्यवसाय करतो तेव्हापासून आता 3 एकर शेती घेतली आपण. 3 एकर आहे की नाही? 3 एकर घेतली. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कमी खर्च म्हणजे दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि जिद्दीवर 3 एकर शेती. आता तुम्ही या दुग्ध व्यवसायामध्ये किती जण राबता? आम्ही दोघं भाऊ राबतो. दोघं भाऊ आहे की नाही? दोघं भाऊ राबतो. तर आता या शेडला आपल्याला काय खर्च आला असेल त्या टायमाला? खर्च काहीच नाही आला. आता पत्राचाच तेवढं काय, लाकडं तर काय घरच्याच लाकडं आम्ही माळातून तोडून आणलेले आहेत. त्याच्यामुळे काही खर्च जास्त नाही आला याचा. तर तुमचं म्हणणं आहे दुग्ध व्यवसाय परवडतो? दूध 100% परवडतो. 100% परवडतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या युवा तरुणाला या दुग्ध व्यवसायातून अनुभव आलेला आहे आणि त्यांनी जमीन पण घेतलेली आणि जिद्द चिकाटी स्वतःचं दूध संकलन केलं, स्वतः विक्री करतात, त्यामुळे यांना भरपूर नफा मिळतो आणि जिद्दीनं करतात आहे की नाही? हो ना. बर तर बघू शकता मी तुम्हाला मधलं त्यांचं झोपडं पण दाखवतो कसं कमी खर्चामध्ये केलेलं आहे. हे बघू शकता. पलीकडे खाना आहे का? हा, पलीकडे खाना आहे. त्याच्यात कुटार वगैरे ठेवतो खायचं वगैरे. तर शेतकरी मित्रांनो, पलीकडून दरवाजा आहे. तर हे बघू शकता इथं कुटाराचा साठा विटा आहे इथं आणि रात्री इथं बांधता आहे की नाही? रात्री. बरं, तर बघू शकता कमी खर्चामध्ये. रोगराईच्या वेळेस तुम्ही डॉक्टरलाच बोलवता मला? हो, रोगराई डॉक्टर. बरं, म्हणजे बघू शकता स्वतः जर लक्ष दिलं तर नक्कीच दुग्ध व्यवसाय परवडू शकतो. आणि आपलं मग शेण वगैरे विक्री करत गेली का? हा, विक्री करतो ना. वर्षाचे 50,000 रुपये शेणखत विकतो आपण. 50,000 शेण? तेवढ्याच आपण चाराच घेतो. चाऱ्याचा आहे की नाही? कुटार वगैरे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच दुग्ध व्यवसाय परवडू शकतो आणि या तरुणाची प्रेरणा घेऊन तुम्ही दुग्ध व्यवसाय नक्कीच करू शकता आणि तरुणांनी करायच पाहिजे दुग्ध व्यवसाय. करायच पाहिजे. तर नक्कीच एक स्वतः मालक म्हणून स्वतः राबून स्वतः करावंच लागेल. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्कीच दुग्ध व्यवसाय करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.